किती सामान पडले, सकाळ धरून काम केलंय दसऱ्याचं. हे औषध खराब झाले, मी आहे पण खराब झालं. हे कशाच आहे? तापीच आहे. ठेवते साईडला. बोर्ड चांगलाय, फिकून नाही देत. होईल कशाला. घरात नाही, कुठे गेली गड्या? अंकिता, अंकिता, आले आले. धरा पाणी. आलात? हो. कस काय? मला वाटलं- घरी नाही जात काय, लोकांच्या घरी जाईल का? तसं नाही, मला वाटलं आज लय उशीर होईल ना तुम्हाला. आज लवकर आलात, बरं झालं लवकर आलात. आज लय उशीर होईल आणि लवकर आलात बरं झालं. आणि आज उशीर का होईल? नाही, मला वाटलं बाहेर काही काम असते नाही का, त्याच्यामुळं म्हणजे मी म्हटलं. दररोज उशीर यायचो का? नाही, तसं पण येतात लवकर, पण म्हंटल आज जरा लवकर आले असतं बरं झालं असतं. अजून लवकर? आता लवकर चालू आहे की आता? नाही, आज आलात लवकर, पण मला वाटलं ते बरं जाऊ. पाणी प्या ना तुम्ही, पाणी प्या. झालं? हो. एवढंच? अजून प्या ना थोडं. धरा. नका नको, प्या प्या प्या. पोट फुगल माझं पाण्यानेच. नको? हो. मग चहा बनवू का? चहा? हा दुपारा? हा, मस्त हा, चहा काय होते दुपारी प्यायचं, सकाळी प्यायचं, कधी पण प्यायचं. नाही, सकाळ तो चहा दिला, लय झालं तेवढंच. एवढं पुढे पुढे नको करू माझ्या. आणते ना चहा, मी आणते. चहा नको नको, बस बस. आणलं असतं चांगलं. बरं, मी तुम्हाला ब्लॅक टी आणू बनवून मस्त पैकी. नका नको. मग दुधाचा आणू करू? नका म्हणलं ना मला. नका म्हणलं नका. बरं, नाश्ता आणू? नाश्ता? मस्त गरम गरम पोहे बनवून आणते. होय. हा, काहीतरी लवाहेरून काम काढून घ्यायचं असं. ह्याचं काहीतरी नियोजन दिसते. असे गोड गोड बोलून माझ्याकडून पैसे काढी. काय विचार काय करते? पोहे आणू का बनवून? मस्त गरम गरम आणते. चहा पण घेणार, नाश्ता पण. बरं ठीक आहे, मी तुम्हाला जेवायलाच आणते. मी मस्त बाजरीची भाकर आणि बटाट्याची भाजी. दररोज बाजरीची भाकर असते मस्त पैकी, छान बाजरीची भाकर. दररोज बाजरीची भाकर खातो ना. हा, पण म्हंटल भूक लागली असेल तुम्हाला, तुम्ही आलात मग जेवाय देऊ का? देऊ? आणू वाढू? जेवतो मी, मला भूक लागला, जेवतो. मला आता नको. नको. तर तुझं काम काय सांग मला, इतकं गोड गोड बोलते. माझं? बरं ऐका ना, कांद्याचे पैसे आल्याच्या नंतर ना मला कानातले आणि गळ्यातलं करायचंय. कांद्याचे पैसे आले हो? ते ना, आता मी काय म्हणत होते, लय दिवस झालं ना कानातलेच घेतले, हाय का नाही? हे काय? ते कानातलेच ना? हे जुने झालेले आहेत. हे जुने दिवस कशाचे? 2 महिने झाले त्याला. जुने झाले का 2 महिन्यात? मग हे काळे पण पडले तर. काय ते उन्हाने पडले तर, आणि सावलीत थोडे थोडे काळे दिसायला लागले. आणि हे माझ्या गळ्यामध्ये पण नाहीये चांगलं. चांगले बघा कसलं झालंय हे खराब. पण आपल्याकडे पैसे कुठे येतात? ते नाही का, मी ऐकले की आपले पैसे पडलेत, कांद्याची पट्टी पडली. मग नाही पडले, अजून पडणार आहे. कोण म्हणलं तुला पडले तर? पडले तर खोटं बोलतात तुम्ही, माहिती नाही मला. पडले पैसे. बरं ठीक आहे, पण पैसे आल्याच्या नंतर मग मला कानातले आणि गळ्यातलं करायचं. कांद्याचे पैसे काय आपल्याला सगळे खर्चून टाकायचे काय? आणि जरी पैसे पडले ना, तर त्या पैशाचं आपल्याला पाईपलाईन करायची यंदा उन्हाळ्यात. नाही, पाईपलाईन नंतर करायचं. पलीकडच्या 2 एकरात जर पाईपलाईन आली ना, तर कमीत कमी आपलं ते बघायची तरी होईल. नाही, पण मला हे महत्वाचं नाही. गळ्यातलं पण घ्यायचं आणि कानातले पण पडलेत काळे माझे सगळे. कपाटात तुझे सगळं आहे, मला माहिती सगळं. काय नाही कपाटामध्ये? हा, नाही मला माहित नाही का? नाही घ्यायचं तेवढं. आपण काय करू, घेऊ ना आता. बरं, किती दिवस झालं मला गळ्यातलं नाही घेतलं. बाकीचे उद्योग आहेत आपल्या माग, लगेच आले पैसे लगेच खर्चायचे नाहीत आपल्याला. मग एक काम करा ना, काय करा, अर्धे पैशाची पाईपलाईन करा हा. आणि जे काय उरते मग त्याचे मला कानातले आणि गळ्यातलं करा. ते तू मला नको सांगू काय करायचं, मी बरोबर करतो. देशाचा अर्थसंकल्प तुझ्याकडे द्यायला पाहिजे. आर्थिक नियोजन तू एकदम असं परफेक्ट करते. मला वाटलंच नाही तू एवढं नियोजन करते. मग होऊन जाईल, मग पाईपलाईन पण होईल आणि मला सोनं पण होईल. चल बघू आपण. ठीक आहे. रोहित, कमन टेन्शन मध्ये बसला? आजारी होईल करू. पैशाची नड असन. पैशाची लय मोठी नद आहे. मग एक काम कर,
मी काय करतो, आपल्या मित्र कंपनीत बघतो कोण कोण किती पैसे देते, आपण सगळी वर्गणी करू आणि मग आपल्या तुझ्या लेकरासाठी हे करू. पैसे लय मोठे लागणार आहेत. किती लागणार आहेत? 3 लाख रुपये सांगितले ऑपरेशनला. 3 लाख? आता ते आपला आलदापूर आहे म्हणलो वावर, हा, ते इथं. तू वावर नको बरं विकू. इकडे बघ, एकदा वावर विकलं ना परत वावर भेटत नाही आणि परत परत ह्या होणाऱ्या गोष्टी नाहीत. बरं मग आपण काय करू, सगळ्या मित्र कंपनीत करतो, मी सांगतो सगळ्यांना गोळा करायचे पैसे, करू आपण ऍडजस्ट. वावर इकल्याची पर्यंत नाही बाप्पा, वावर इकायलाच म्हणलं. अरे पण वावर एकदा गेलेलं नाही रे, तुला परत परत तेच सांगतो. आता या जणी पैसे लावायला आपल्याला त्या परवडत नाही. हा खरं. मित्र पण दिलेली इथं नाही तरी वापर द्यायला ना, हम्म. तर ती आपण वावर इकलेलं बंद नाही, गावाच्या बाहेरच्या गिरायक. एक तर पहिली गोष्ट, मी तुला वावर विकू नको म्हणतोय आणि ते बी गावाच्या बाहेरच्या लोकांना तू विकणारे म्हणतो. गावाच्या बाहेरच्या लोकांना विकण्यापेक्षा आपल्या तुझ्या जवळच्या एखाद्या माणसाला विक ना, शेजाऱ्या पाजाऱ्याला कोणाला तरी. ते पाडून देत मला तिथं, पाडून मागते तर. हा, पाडून देत मला आपल्याला द्यायचं नाही गावामध्ये. गावातल्या बैलच्या माणसाला इथे येतात. म्हणजे आता हे बाहेरच्या माणसाला आपण दिल्याच्या नंतर बाहेरचा माणूस कोण घ्यायचा आहे आता आपल्या गावात वावर? असं नाही, शेजारी पाजारी त्याला ताण देत असते वाहिलेच. ते उभी रगील माणूस पाहिजे तेव्हा ते वावर घेईन. आणि बाहेरचा माणूस बी म्हणून बाबा इतक्या लांबून मला हे वावर विकायला लागलेत, म्हणजे वावराची काहीतरी भानगडच असेल. नाही वावराची भानगड काय नाही आपल्या. नाही मला माहिती रे बाबा, समोरच्याच सांगतोय मी. ते तो त्याला म्हण ना, त्याला नग लय शहाणा आहे त्यो. तुझी इज्जत काढीन, माझी काढीन, वावराची काढीन. बरं तू माझ्यासाठी म्हणू शकत नाही, माझ्यासाठी. तुझ्यासाठी म्हणतो मी, पण ते लय विचित्र माणूस आहे. एक तर ना सासरवाडीत गेलं का आमच्या दोघांचं पहिली गोष्ट जमत नाही. ते कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला आहे, त्याच्यामुळे ते मरणाचा ऍटिट्यूड दाखवतो. एकदा म्हणून तरी बदला माझ्यासाठी. चालतंय तुझ्यासाठी. बरं ऐक ना, ते फोन करायचा होता तुझ्या बहिणीला. आहे जरा काम आहे, जरा महत्वाचं. का बरं? ते आपला रोहित नाही का, हा, त्याच्या पोराचं दुखत आहे आणि ते ना हो. बीडला ऍडमिट केलेले. अरे देवा. 2 दिवस झाले आणि ऑपरेशन आहे त्याच. हा, मग ताईला फोन का लावायचा? ऐकून तर घे ना. हा, बोला. त्याला पैशाची गरज आहे, त्याला वावर विकायचे. कुणाला? रोहितला. हो. तू काय म्हणला, तुमच्या साडूभाऊला बोला वावराचा विषय. हा, बोलतो. ताई बी म्हणत होती ना की की वावर घ्यायचंय म्हणून. आणि कसं आपल्याला तर लय मोठी शेती, त्यांना नाही, ते नोकरदारच आहेत नाही का. तर नाही तू बघ त्याला कर बर कॉल. ह्याला साडूभाऊ नको करू. ऐका, मी काय करते, ते दाजीला ना फोन करतच नाही, कारण की ना ते लय त्यांच्या नोकरीच्या याच्यामध्ये आहेत, ब्रह्मात येत लय, मला नोकरी येईन हे पैसा पाणी म्हणत होतो. ती अतिशाने इथे येऊन प्रतिज्जत काढायची सगळी, आणि ते तसंच करतात, खालीच दाखवितात आपल्याला नेहमी, लय त्यांच्याकडे पैसा असल्यासारखं. तर मग तुझ्या बहिणीला कर ना फोन. ताईकडं असन का नसन, पण ताईचे डिसिजन कशी घेईन ते ताई त्यांनाच घ्यावं लागते. एक काम कर, मी नाही लावत फोन दाजीला, कारण की ना त्यांना ती नोकरी म्हणून ते लयच ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं मी पण म्हणत होतो. हा, आणि सारखं आपल्याला खाली दाखवते आपण शेतकरी थोडा अडकलोय, बाकी काही नाही. हा, पण तिकडे मी करतो कॉल. ताई म्हणली होती घ्यायचं, पण एकदा विचारून बघा तुम्ही. जाऊ द्या, दाजीला घेतली तर घे. हॅलो, हा राम राम. हा, ते तुम्हाला जमीन घ्यायची होती ना. हा, हिथं आहे आमच्या वावरापाशी जवळ आहे. हा, नाही जास्त नाहीये, अर्धा एकरच आहे. तुम्ही बघा, त्यांना जरा अर्जंट मध्ये पाहिजे बरं का त्यांना. हो ना, त्यांना आजच 5 वाजेपर्यंत संध्याकाळी पैसे जमा करायचे, त्यांच्या मुलाचं दुखत आहे. आणि येत असलं तर या मग तुम्ही लवकर, मी वाट बघतो. घरीच आहे. हा, नाही घरी संपतो ना. चालतंय. बोलले का व्यवस्थित? हो, येतो म्हणलेत का? हो. चल, आवरून ठेवते, नाही तर म्हणायचं हेच असेल तेच तसे, इथे हेच पडले तिथं तेच पडले.
काय तू कसल्या गावात दिलं रे तुझ्या बहिणीला? हा? अरे हे काय रस्ते काय हे? काय तू चला घ्या गाड्या फिरून. जाऊ दे तू चिपले जाता येणार नाही. काय झालं? चिखल आहे इथं, गाड्या लावा इथंच, जाऊ आपण वावर इथं जवळ आहे. चला हे जरा काय चिखल आहे त्याच्यामुळे जाता येणार नाही आपल्याला पलीकडे. चला हो ते आता मुरुम टाकणार आहे तिथं. चला चला बाबा जाऊ. फोन तरी लावतो. बाप्पाचा पण फोन लागला नाही. बाप्पा साडून ते येतो म्हणले, सकाळीच म्हणले वावरामध्ये जा. वावरामध्ये आलो, दुपार झाली तरी याय नाहीत आणि त्या पताच नाही त्यांचा. काय राव येत हो दत्त साहेब. नाही नाही पैसे सुई चालतो. हो दत्त साहेब हो. पोर पण तिथं वाचावं दत्त साहेब. हो ना आज आज पैसे चालतो हिशोब. हो हो पैसे नियोजन करतो पण पोराचं तिथं लक्ष द्या. हो सगळं साडू सगळं हे दिसतंय ना, हे सगळं वावर आहे माझ्या मित्राचं. पण ऐका ना, फक्त तो अडचणी सापडलाय म्हणून हे वावर विकायला लागलाय. आणि इथले जे शेजारी आहेत ना, तर हे लोक पाडून मागतायत म्हणून हे गावाच्या बाहेरच्या लोकांना विकायचे. हे काय नडीतलं नाही काय नाही, रस्त्याला टच आहे वावर. कुणाच्या वावरात जायची तुम्हाला गरज नाही. तो बिचारा नडीत सापडलाय बरं का, त्याच्यामुळे त्यांनी वावर विकायचे. रस्त्याच्या कडीला आहे, वावरात काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही बी ना त्याचा विचार करा. मोकार त्याला हे करू नका, म्हणजे पाडून बिडून मागू नका. चला ते सकाळून थांबले. कधी आलता? सकाळी चालता का? नमस्कार. फोन ठीक आले साडू. ते फोन आला तुला? कोण आलाय तुम्हाला? तट केलाय. केला का? ये वावर आहे. ठीक आहे, जे बघून घ्या तुम्ही वावर कसं आहे काय. चांगलं बघून घे. या कसं आहे सगळं बघितलं तरच लक्षात येईल किती द्यायचे काय. नाही पण चांगलं वावर आहे. बघितलं कळलं ना आम्हाला. या ना बघून या. तर बघून घेऊ आपण. या बघून. काय बघत येते? अरे दाजी अशी का करायला लागले खाली पडून हातात माती घेऊन? ओय काय करायला लागला? अरे साडूभाऊ म्हणले ना चांगलं वावर बघून घे म्हणून. मग असं बसून बघतेस काय? मग कसं झालं काय? मग कसं बघायचं? उठा सगळे लोक बघायला लागले तर. याला रोहित देखता उगी इज्जत घालायची काम झाली बाबा हे. येड्यावानी करतय. अहो कलेक्टर साहेब, तुमच्या फायली नाही थाईत का निहाळून बघायला? शिकलेलं पण तेवढं हुकलेलं दिसतंय मला तर, पण ते उग माझ्या बहिणीमुळे गप्प बसते. अरे पण ते चांगलं बघावं लागेल का नाही ते? मग असं बघताल. अरे ऑफिस मध्ये एखादी फाईल आली का नाही, कुठं काय चुकलंय काय नाही मी निवडून बघू तुम्ही सगळं. कसं बहिणीला काय बोलन म्हणून मन दुखत नाही मी पण. कारण काय चुकलं नाही पाहिजे, आहे का नाही? त्याच्यामुळे वावर बघतो ना मी चांगलं. बघू का? अहो उठा बरं. अरे करू नका. टाका ते घाण. असं बघतात का लोक? बघा सगळे हसायला लागले तर काय येड्यावानी कोण येडा आले म्हणते. चला मग ते बघून घ्या म्हणलेत ना. बघून घेतले. असं बघत असतात का? असं बघत असतात, पीक बघत असते, लांबून माती बघत असते, माती कशी काय तसं बघत असते. असं हातात घेऊन फायलीच काय असं पानं चाळत बसायचं त्याला. पीक कसं बघायचं? असंच बघायचं चांगलं आहे का, किडा आहे का काय असं बघत असते. तर किडा का? तसं बघत असते.
वावर नीट बघितलंस ना? चांगलंय. छान आहे ते. चांगलंच आहे ना. बघून आला तू कोण आहे? हो बघितलं. काय म्हणणं तुमचं? त्यांचं काय नाही म्हणणं. वावर इकायचंय माहिती आम्ही बघायलाच आलो ना. पण तुमचं म्हणणं काय, किती घ्यायचे काय? कधी मला आज नाही तरी द्यायचंय. ते पैसे किती म्हणताय? मला 3-3.5 लाख रुपये पाहिजेत. 3.5 लाख? हा. अहो लय होते 3.5 लाख रुपये, आहे का नाही? एवढे नाही ना. 3.5 लाखामध्ये लय मोठं वावर येतं हो. अर्धा तर देईल ना तुम्हाला. नाही ना, एकदम भारी जमीन येते. जमीन बघितली आम्ही. काय जमीन आहे? कशी वाटली तुला? 1 एकरच्या आहे आलो होतो ना. हा, तुम्ही तर अर्धा एकरच म्हणताय. अर्धा आजारी त्याला नड आहे त्याला, त्याच्यामुळे आजारी त्याची बरं, चांगले. आजारी आहे का? तर 1.5 लाख रुपये देऊन टाकतो. पटत असन तर डन म्हणा, लगेच चेक घेऊन येतो. पण 1.5 लाख लयच कमी होते राव. नाही राव, हा, नाही ना, आपल्याला तितकेच्या पुढे परवडत नाही. होय, नाही परवडत नाही आपल्याला तितकेच्या पुढे. ह्यातला कापूस निघेन आता 5-50 हजाराचा कापूस निघेन ह्यात. अहो बघा ना तुम्ही, पावसाने पूर्ण त्याचे झाड जे पानं पडून गेले खाली. बोंड्या कुठं राहिले त्या वावरात? पैसे मागतो, पिकाचे पैसे मागतच नाहीत ना, जमिनीचेच पैसे मागतो ना. नाही पण ते नाही ना, काय उपयोगीच नाही राहिली ती सारखी, पूर्ण झडून गेलेले ते, आहे का नाही? जाऊन द्या, करून टाका 5-50 कमी जास्त आपले, कारण वावर पण चांगले परत भेटत नाही त्यांना, पण त्यांच्या लेकरा बाळाची नड आहे. करून टाका थोडं, 3 लाखापर्यंत. पण 3 लाख बी जास्तच होते ना. एवढं कुठं बघताय तुम्ही, त्यांची पण थोडं परिस्थिती, त्यांना गरज आहे आता. चालतं नाही एवढे, आता तुम्ही एवढे कलेक्टर आहेत हे, तर कुठून पण पैसा येतोच ना तुमच्याकडे. नाही बरोबर आहे तुझं, पण पैसे काय असे फुकट वाटायचे का? पैसे काय झाडाला लागले? नाही म्हणत आहे, पण त्यांना गरज आहे. गरजेला जर आपण कामाला आलो तर तेवढंच चांगलं आहे, त्यांची बी गरज भागतीच आहे ना. आणि शेवटी शेत आहे, तरी मी काय करतो, कुठे आहे? 10-20 हजार रुपये वाढून देतो. द्या त्यांना 3 लाख रुपये द्या, नाही. वाढून द्या. नको नको. सांगत होते ना मी तुम्हाला, या दाजीला बोलू नका म्हणून. हे दाजी असेच करते, माहित नाही का तुम्हाला? अरे माहिती आहे, पण ह्याला नड होती म्हणून बोलवलं रे. नड गायचे काय, त्यांना त्यांच्या नोकरीचा लय हे आहे. माझं आपल्याला कधी पण खाली समजते. त्यांना वाटते त्यांच्याकडे लय पैसा आहे. बघितलं ना कसं बोलायला लागले त्यांना. हे पण का नाही, माणसाची नड आहे बाबा, लेकरा बाळाचं हे करावं. थोडंसं असते ना, एवढंच झालं वावर. म्हणलं होतं तुम्हाला का बोलू. एवढी पाडून नका राव जमीन मागू तुम्ही. मी तुम्हाला ह्याच्यासाठी बोलवलं की तर जमीन पाडून मागायला एवढी. नाही ना, जमीन तशी आहे म्हणून मागायला मी. नाही, तुम्ही सरळ सरळ त्याचा म्हणजे अडचणीचा फायदा घ्यायला लागले सरळ सरळ. बरं जाऊ द्या, हा, तुम्हाला देतो, जाऊ द्या, 1,60,000 रुपये देतो, जाऊ द्या. तुम्ही लय त्याचा पर भाजीपाला केल्यासारखंच केलंय. भाजीपाला जसे लोक पाडून नाही ना राव, तसंच झाले. परवडत नाही ती. अहो नाही परवडायला काय झालं म्हण, एक तर ही जमीन अर्धा एकर जरी असली ना, तर इथे एकर 9-9, 10-10 लाख रुपये चाललाय. पण फक्त तो नडी सापडलाय म्हणून तो म्हणतोय 3.5 पर्यंत द्या. तर 3 लाखाची गरज आहे, 5-50 हजार त्याला इतर खर्च लागणच, म्हणून तो म्हणला फक्त 3.5 पर्यंत द्या. पण तुम्हाला एवढं हे करायची गरजच नाही. 1,70,000 घ्या ना. अहो तुम्ही काय कशी मागायला लागले जमीन तुम्ही? हा, आता कशी मागायला लागली जमीन? व्यवस्थितच मागायला लागलो मी. जमीन बघितलं की लक्षात येतं किती द्यायची. एवढी पाडून असते होय जमीन? आहे का? तुम्हाला काय करायचंय? त्यांचं वावर आहे, मी त्यांना बोलतोय, तुम्ही कशाला माझ्यात बोलता? अहो पण तुम्हाला बोलवले कुणी इथं? मी बोलवले ना. अहो बोलवलंय तुम्ही, अहो आहे, पण ते वावर तेवढे किमतीचं नाही ना. असतं तेवढे किमतीचं मी लगेच दिले असते. खरं आता तुमचं. आता पाठीमागच्याच महिन्यात हे शेजारच्या वावराचा व्यवहार झालता. हा, त्यांनी 9 लाखाने एकर घेतलंय. अहो एक जण मला 1 एकर वावर देत होता एवढ्या पैशात. 1 एकर. हा, 9 लाख रुपये असतात का कुठं? 9 लाख रुपये मध्ये 2-3 एकर वावर घेईन मी. खरंय मग तुमचं. आता बोलतो ना मी. काय असतं तुझं? काय नाही तेवढी खास घेतली तुम्ही, सगळं काय आपल्याच पत्र तोडायचं का? त्यांचं पण थोडं बघा ना. त्यांचा मुलगा ऍडमिट आहे, त्यांना इलाजासाठी पैसे पाहिजे. तर आणि तुम्ही एवढे पैसे कमवता, तर तुमची 1 दिवसाची कमाई पण नाहीये ती, तर एवढं काय घासघूस करत आहेत तुम्ही? मग तू म्हणते 10 लाखात शेत विकून देऊ.
मी 10 लाख पण नाही म्हणत आहे एवढं, मग? पण 3 तर द्या ना. अरे 3 लाख इलाजासाठी कमावलं लागतं. किती वेळ लागतो तुला माहिती का? किती वेळ लागतो तुमच्यासाठी? तर एका दिवसाची हे, गोष्ट आहे ती. आणि लय त्याला मेहनत इलाजासाठी लागते ना. पाहिजे म्हणून म्हणते मी, नाही तर मी कधी तुम्हाला म्हणते कोणत्या गोष्टीला की द्या तुम्ही. पण 3 लाख रुपये बरं लय ठीक मोठे आहे, होते. माझ्यासाठी देऊन टाका. माझ्यासाठी देऊन टाका, ठीक आहे. एवढं घासघूस करत बसू नका. त्यांच्या पण गरजेला येते, गरजेसाठी विकते ते, नाही तर कोणी वावर विकतय का? त्यांची गरज आहे म्हणून विकत आहे ना. मी म्हणते तर देऊन टाका ना. आणि ते दाजी पण एवढं तुम्हाला याने घेऊन आले, तर त्यांचं तर थोडा मान ठेवा ना. ते म्हणतेत ना तुम्हाला. दाजी, अरे तुझ्या दाजीची लायकी का वावर घ्यायची? हॅलो, हा बोल ना. काय कांद्याचे पैसे आले? बरं झालं बाबा. किती सगळे झाले का जमा? 5 लाख झालेत का? बरं चालतंय, राहू दे. बरं झालं टायमिंगला आले, मला बी गरज होती. बरं ठेवू का? ऐका, आता तुम्ही काही पण बोलू नका, ठीक आहे. ते तुम्हाला इतकं याने घेऊन आले तुझ्या तर दाजीला विचार बरं 3 लाख रुपये किती नोट असते 3 लाखाला? विचारून घेतोय दाजीला किती असते. दाजीला वावर घ्यायचंय का आपल्याला माझी घ्यायचं लायकी वावर? काढता का तुम्ही? मग 3 लाख रुपये म्हणजे काय तुम्हाला काय असं हे वाटतं का? लय कमावलं नाही. मला वावर घ्यायचं असलं ना मी वावर घेतलं असतं, आणि मी एवढे पैसे ना त्याला ऍडजस्ट करून देत होतो. मला वावर त्याची घ्यायची पण गरज नाही, आणि त्याला इकू पण नको म्हणतोय. काय म्हणता तुम्ही? पण त्याची फक्त इच्छा ऐकायची, म्हणून तो म्हणला नाही ना मला कुणाचे पैसे, म्हणून मी वावर घेतो. आणि तुम्ही माझीच लायकी काढायला लागलात. जाऊ दे, तुम्ही बोलू नका. मी त्यांना बोलतो. 1,80,000 घेता का? आम्हाला वावर शिकायचं नाही. बरं, जाऊ दे, 2 लाख रुपये देऊन टाकू. आम्हाला इथेच नाही. आम्हाला वावर विकायचं नाही, आणि तुम्ही आमची लायकी बी काढू नका. 2,20,000 आम्हाला इथेच नाही. आता तुम्ही 10 लाख म्हणले तरी आम्हाला इकायचं नाही. बरं, 2.5 लाख घेऊन त्याचा 2.5 लाख देऊन टाकतो. आम्हाला इथेच नाही वावर विकायचं नाही. आमचं आम्ही काय करायचं ते आम्हाला नका सांगू. हॅलो 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 हॅलो, बोला ना साहेब. हा म्हटलं काल तुम्हाला 5 वाजेपर्यंत पैसे जमा करायला सांगितले होते, तुम्ही अजून जमा नाही केले. नाही चलतो ना थोडा वेळ चलतो. हा, कारण तुमच्या मुलाचं ऑपरेशन करण्यासाठी कमीत कमी तरी तुम्हाला अर्धे पैसे तरी जमा करायला पाहिजे. बरं साहेब, चलतो मी. हो, हा, त्याशिवाय आम्हाला ऑपरेशनला घेता नाही यायचं. बरं. हॅलो, हा हॅलो, हा नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार ना. ते आम्ही करतो 5 वाजेपर्यंत म्हणलात ना, आम्ही 4 वाजेपर्यंत तुम्हाला अर्धे पैसे करतो जमा. तुम्ही ऑपरेशनला घ्यायची तयारी करा. तुम्ही कोण बोलताय? मी बोलतोय गणेश भाकरे. गणेश भाकरे, स्वामी विवेकानंद शाळा 10वीची बॅच. तुम्हाला कसं काय माहिती? अरे बाप्पा, मला ओळखलं का? ओळखलं? थांब 1 मिनिट. हा आलं लक्षात. मी प्रशांत तांबे, ओळखलं का? तू आहे वय पशा? हा, तू डॉक्टर कधी झाला? अरे डॉक्टर आपलं काय 12वी नंतर मग आपण शहरात गेलो, मग तिथं काकांकडेच राहत होतो. तिथनं मेडिकलला ऍडमिशन वगैरे, आणि मग तिकडनं झालो आता डॉक्टर. काय डॉक्टर कसं नाही का, आपलं काय कॉन्टॅक्टच झालं नाही, नंबर नाही, त्याच्यामुळे काय संवाद झाला नाही. आता उगा समजा. हा, ते काय आपली शाळा काय आपल्या गावाच्या वाटेलाच होती, त्याच्यामुळे आपण कसं ये जा ती ओळख होती आपली. पण नंतर मी शहरात आलो, सगळेच मित्र लाभले. बरं ऐक ना, बोलू आपण निवांत जरा. हे जे आहे ना, हे रोहित जे आहे ना, ज्यांचा मुलगा आहे का तिथं, तो मित्र आहे आपला, गरीब आहे बघ, गावाकडचाच आहे. नाही, पैशाची काय अडचण नका करू. तुम्ही तुमच्या निवांत जमा करा पैसे, काही अडचण नाही. ते आपलेच म्हणजे जर ते तुझे पाहुणे आहेत तर ते माझेही पाहुणेच असल्यासारखे आहेत. पैशाचं काही टेन्शन नका करू. आताच मी ऑपरेशनला सुरुवात करतो. तुमचं कोणीतरी नातेवाईक इथं जवळ पाठवा फक्त. तो नाही, मी पाठवतो, रोहितला पाठवतो लगेच. त्याचा काय लोड घेऊ नको. चालतंय. बोलू आपण निवांत मग. काय हो ठेवू का? हो चालतंय. रडायला काय लागला? नको रडू. जाऊ दे,
वावर बिवर विकायची गरज नाही, वावर विकू नको. आता तो बी आपला मित्रच आहे, तो बी आपल्याला सांभाळून घेईन. जाऊ दे, ऐका 3,20,000 रुपये देतो. न दादा आम्हाला वावर नाही इथं. 3.5 लाख देतो. आम्हाला इथंच नाही आता, ठेवून टाका. इथायच नाही आम्हाला. नको टेन्शन घेऊ तू. इकडे बघ, माझी आता कांद्याची पट्टी पण आली मगा, बर का. आणि आता डॉक्टर पण आपल्या ओळखीचे निघले, तर त्याच्यामुळे आपल्याला वावर विकायचं नाही कुणाला. हो. हा? मी तुला पैसे असेच ऐका ना, वापरायला हो. देतो, तुला जेव्हा येतील तेव्हा माझी वापस दी, आहे का नाही. हो. चल, जाऊ दे ऐका ना, खड्यात. चल, मी देतो ते आपली- तुम्हाला 3.5 लाख आपली रुपये. काय लायकी हा? आपली समजली पाहिजे. चल. पाहुणे 4 लाख रुपये देतो. बघितलं ना गर्वाचं घर कसं खाली असते. साधा अर्धा एकर जमीन नाही घेणं झाली तुमच्याकडून. एवढे मोठे तुम्ही कलेक्टर मिस्टर रुबाबात, काय झालं असतं तुम्ही त्यांना मदत केली असती तर. हो गाड्या, तू बोलतेस ते खरे. रावणाला गर्व आला होता, तर रावणाची लंका जाळली होती. काय पण मी माझ्या पैशावर इतका गर्व केला, एका गरीबाची मदत नाही केली मी. पण जाऊ दे, त्याचं शेत घेऊन तर नाही घेणं, मी त्याला 3 लाख रुपये असं देऊन टाकतो, आहे का नाही. चला आपण त्यांना ते देऊन बोलू. टाकू. हो, ऐका साडू, ऐका पाहुणे, तुमच्या पोरांना किती पैसे लागतात ते मी देतो तुम्हाला. तुमचं शेत विकण्याचं नका येऊ. पण एक गोष्ट कळून चुकली, गरिबाची जर मदत होत असेल तर त्यापेक्षा श्रीमंत कोणीच नाही. पैशाचा माज काय आज ना उद्या उतरून जाईल, पण तुमच्यासारख्या गरिबाची मदत करणं ही खूप मोठी गोष्ट आहे साडूभाऊ. साधा तुमचा राग सोडून द्या. ह्याला किती पैसे लागतात ते सांगा. पैसे लगेच. पैसे काय देऊ नका. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या ना, ह्यातच सगळं आलं. बरोबर. फक्त पण- माझी इच्छा होती की बाबा तुम्ही जे समजा पाडून मागितलं वगैरे वगैरे, आता जाऊ द्या, ते विषय सोडून द्या, आहे का नाही. ते आता तुम्हाला तुमचं खूप बी- तुच्छ समजलं साडूभाऊ. नाही, नाही. पण मला माहित पैसे नव्हतं बिशे- इतके पैसेवाले आहेत ते. नाही, नाही. मला वाटायचं मीच खूप पैशावाला आहे, पण शेतकरी सुद्धा पैशावाला आहे, आज मला कळलंच. नाही, नाही. पैसे माणसाकडे कमी असते, जास्त असते, पण माणसाकडे माणुसकी पाहिजे. सगळ्यासोबत ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. बरोबर. आज तुम्हाला आज मी ना इतकं उद्या बोललो तरी तुम्ही राग नाही मारला माझ्या. आज ना उद्या प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. बरोबर. बरं चला, आता ऐका, स्वयंपाक बिपाक तुम्हाला बनवा किती तुम्ही दोघी पैसे जणी. लागतात ते मला सांगा, मी तुम्हाला चेक पाठवतो संध्याकाळी. काय म्हणते तर संध्याकाळी साडूभाऊ तुमच्याकडे चेक देऊन टाकतो. तिच्या मुलाचा इलाज करा चांगला. चेक बिक नाही देऊ. होते नियोजन. बरं आता तुम्ही काय करा, जा पुढं आणि स्वयंपाकाच्या लागा तयारीला. आणि तू जीवन जा आता, आहे का नाही. तुला पाठवून देतो मी, बाकीचं मी बोलतो, आहे का नाही. मी बी येतो, समजा ह्यांना वाटा लावतो आणि त्याच्यानंतर मी पण येतो मुलाकडे तुझ्या लक्ष द्यायला. बरं. हा, बाकी काय लोड घेऊ नको. चला साडू काय गरज लागली सांगा.